नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अजिबात झोप झालेली त्याच्यामुळे डोळे थोडे सुजल्यासारखे दिसत आहे. पण आज आहे आमच्या सखूचा बर्थडे. काल रात्री आम्ही खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला. आय होप तुम्ही तो ब्लॉग एन्जॉय केला असेल. आणि आज सकाळी उठल्यापासून मॅडमचे इतके नखरे चालू आहे. माझ्या पप्पांच्या मावशीचं वर्ष श्राद्ध आहे त्याच्यामुळे आई पप्पा तिकडे गेले. दादा ऑफिसला गेलाय बट तो येईल थोड्या वेळात. सो घरात मी, सखी आणि मनू आहे. कारण गौरीची अजिबात इच्छा नव्हती शाळेत जायला. बट जे स्कूलमध्ये काहीतरी फोटोशूट होतं जे मॅन्डेटरी होतं त्याच्यामुळे ती गेली. नाही तर मनू मावशी पण तिचं झालं होतं की मनू आज तुझं स्कूल बुडवते सखीच्या बर्थडेला तर मला पण नाही जायचं. पण नंतर गेली परत ती. सखी इकडे बघ. हाय कर सखी. हाय हॅलो कर सगळ्यांना. कोणाचं? सखी आली आहे मामीच्या ड्रेसिंग टेबल जवळ आणि आम्ही काल मामीची सिंदूर पेन्सिल सगळी तोंडाला लावून घेतलेली होती. आज आम्ही मॉइश्चरायझर घेतलं होतं बट तेवढ्यात मी तिला पकडलंय. बट ती सगळ्यांना थँक्यू म्हणते. सो तुम्हाला पण थँक्यू म्हणायला लावते मी तिला. अजिबात नाही. आम्ही कशाची वाट बघत असतो तर दीदीची आणि सेकंड आम्ही वाट बघते ती म्हणजे घंटा गाडीची. सखी सगळ्यांना पण थँक्यू. तुम्ही मला बर्थडे विश केलं. काय उडी मारायची. मी पन्नी. तर आता बघूयात आज संध्याकाळी सगळे येणार आहे. छोटा म्हणता बऱ्यापैकी मोठा बर्थडे होणार आहे सखीचा. कारण माझे मामा मावशी पण आहे, निखिलचे मामा मावशी पण आहे. असं आहे आमचे 15-20 जण फॅमिली मेंबर. सोबत आईच्या व्यक्ती असतील कॉलनीतल्या. असा प्रॉपर प्लॅन नाही झालाय कारण बऱ्याच गोष्टी अचानक ठरल्यात. बट विल सी जसं वर्क होत आहे तसं. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. पाहिजे आमच्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे पण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नाही सांगत. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते कारण की सगळं एका व्लॉगमध्ये का फिनिश करू मी. खूप मोठी गुड न्यूज मिळाली आहे आम्हाला सकाळी गुरुवार आहे सखीचा बर्थडे. सो वी आर हॅपी की छान न्यूज आली आमच्याकडे. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे केसांबद्दल. ज्या टकले असतील त्यांच्यासाठी ते ऑइल आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. म्हणजे 7-8 महिने यूज करावं लागतं. बट माझ्या दादाला रिझल्ट आलाय. प्रमोशन वगैरे नाही आहे. खूप जेन्युअन प्रॉडक्ट आहे बट खूप काढावं लागेल मला. मी इथे वरती आले तेव्हाच माझ्या लक्षात आलं की दाखवू तुम्हाला. पण दाखवते आता हळूहळू. तर आजचा आमचा बर्थडेचा ब्लॉग एन्जॉय करा. सांग ना त्यांना थँक्यू बोल. थँक्यू बोलून झालाय तिचा. आता मी दीदीची वाट बघतोय तर बघूयात कसं कसं काय काय होतं दिवसभर. काय लागलं? ही कोण आहे का सगळी? ही कोण आहे? तिला टिकलं. तू मला सांग ना ही कोण आहे? ही आत्तू आहे का ग? ही मनू आत्तू आहे? नाही काही घेणं देणं नाही आम्हाला. दुपारनंतर खूप काही शूट नाही करता आलं बट दादा आणि मनू मिळून असं काहीतरी डेकोरेशन करत होते. तेवढी छोटी क्लिप मला काहीतरी शूट करता आली होती फक्त. सांग. स्वतःहून सांगणं चालू आहे प्रत्येकाला. सो असं काहीतरी नंतरचं डेकोरेशन झालेलं असलं. काळच ड्रेस आहे तिच्या बर्थडेचा. कशी दिसते सखी बघू. हळू छान दिसते. ती स्वतःहूनच सांगते आत्याजी मी किती छान दिसते. सो असं काहीतरी आहे आमचं बेसिक डेकोरेशन. ॲक्च्युली डेकोरेशनचा प्लॅन जरा वेगळा होता बट डबल साइडेड टेप लावता येत नव्हता कारण नवीन कलर आणि दुसरा गम चिटकत नव्हता. पण असं काहीतरी डेकोरेशन होतं आणि सखीचं कंटिन्यू फिरणं चालू होतं. कट्टू संध्याकाळ. तर हा आहे माझा फायनल लुक. घरात खूप आवाज आहे. खूप क्यॉज झालाय सगळा. असं काहीचं डेकोरेशन झालंय. सखी पण रेडी झालीये. मी आणि गौरी मॅच झालोय आज कारण मला ब्लॅक घालायचा होता बट तो नाही ऑकेजनला सूट झाला. जो मी 1 पीस आणला होता तो. सो म्हटलं चला आहे माझ्याकडे हा पंजाबी ड्रेस तर हा घालते. सखी सध्या तरी खूप खुश आहे. कालचं सगळं डेकोरेशन कालचे जे गिफ्ट ओपन करायचं बाकी ते पण अजून तसेच ठेवलंय. डॉल मात्र आम्ही इतकी जपतोय ना काल रात्रीपासून. आज पप्पा पण बिना फोनचे टाळ्या पप्पांसाठी. सखी इज टू बिझी. मी मात्र लाईट मध्ये एक नंबर दिसते. जसं लाईट चेंज करते तसा लुक मस्त दिसतोय माझा. दीदीला रागव आता. तुझे डोळे खराब होतील. मला वाटलंच नव्हतं ड्रेस घालू देईल. तो क्राऊन ठेवेल पण ठेवलाय मॅडमने. तू छान दिसते. तू नको सांगू. तिला विचार तू कशी दिसते. सखी कशी दिसते? मी छान दिसते. ती मी वेणी घातली. मामीने कोणाचा हार घातला का? तुझा हार घातलाय का मामीने? बघ तर. तुला आहे? माझ्याकडे आहे असं. माझ्याकडे क्राऊन आहे. दाखव तिला.
आहे, कशा लावायचा तो? असंच लावतो आम्ही बेल्ट टाईप बाई, अजिबात ऐकत नाहीये. तशा नाही लावायचं. लुक ॲट आवर हॉट अँड सेक्सी मामी. डोळ्यात लागून जाईल. अगं ते ऐकतच नाहीये. वहिनी साड्याने चेंज केला, वहिनी 7-8 ब्लाऊज चेंज केला. काय काय म्हणते. त्यानंतर ना ती आईसोबत कॉलनीत आमंत्रण द्यायला गेली होती, पण तेवढ्यात तिला तात्यांची गाडी दिसली आणि मग तिचा जो काही धिंगाणा सुरू झाला ना तो विचारूच नका. चल घरात हो, चल. काय नोनू माझ्या गौरीला घ्यायचं नाही गाडीत. चल काय काय जायचं नाही तात्यांबरोबर, चल घरात. नाही मग मी चालली, मी भूर चालली हॉटेलमध्ये जेवायला, चालेल का. जा जा बोलायला लागलो जा. चल अगं काय जाते तात्यांबरोबर, चल मी तुला चॉकलेट देते, चल. भामटी. मी येऊ का, मी येऊ. ए गौरी, ए दीदी पण ये. ए सखी मी येऊ का, सखी मी येऊ. नो नो का, बरचा बेत पाहते मी, थांब. नो नको. घरी माझी आत्या आलेली होती, सो आत्याच्या आणि आईंच्या गावाकडच्या गप्पा चालू होत्या, ज्या त्यांच्या जनरली नेहमीच चालता. आणि सखी मात्र सगळ्यांना तिचं टेंट हाऊस दाखवण्यात इतकी बिझी होती. ती मोस्ट ऑफ द टाइम त्या टेंट हाऊसमध्येच होती. तिला बळजबरी बाहेर काढावं लागत होते तिथून. अजून खूप सारे पाहुणे आलेले नव्हते, म्हणजे मामा मावशी वगैरे सगळे आलेले नव्हते. तर म्हटलं चला थोडे फोटो क्लिक करून घेऊयात. आमचं आजीशी काय भांडण आहे माहीत नाही, आम्हाला फक्त दाता लागता, त्याच्यामुळे आजीला पप्पीच देत नव्हतो आम्ही. आणि इकडे माझ्या पप्पांचं तिचं असं होतं की तिला ह्यावेळेस पप्पा मोस्टली हम्मा दाखवायला घेऊन जातो, तर तिचं असं होतं की बाबा तू बाहेर का नाही घेऊन जाते मला. तर त्याच्यावरनं ती पप्पाला पण पप्पी द्यायला तयार नव्हती, पण नंतर दिली कशी तरी. आणि आत्याजीसोबत आमचं इतकं सूत्र जुळलं होतं, कारण आत्या तिला आज दिवसभर खूप घेऊन फिरलेली होती. एवढं करून आमचं मन भरत नव्हतं. आम्ही कंटिन्यू दीदीसोबत खेळत होतो. बेसिकली ती हा सगळा फेज जो होता ना तो एन्जॉय करत होती. अजिबात रडरड किंवा किरकिर अजिबात सुरू नव्हती तिची बड्डेला. आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटात सगळेच आले होते. गौरीची मित्रमैत्रिणी कमी, आईच्या मैत्रिणी खूप जास्त होत्या. ॲक्च्युली आमच्या कॉलनीत खूप कमी मुलं आहेत, बट जेवढे होते तेवढं सगळ्यांना बोलवलं होतं, कारण म्हटलं बड्डे पण बड्डे वाटायला हवा. आणि तिचं ना मला सकाळी पण ऑप्शन करायचं होतं आज, पण आज मी मनू आणि सखीच घरात होतो, त्यामुळे सखीने मला काहीही करू दिलेलं नाही आहे. संध्याकाळी छान तिचं ऑप्शन केलं. नंतरचं ऑप्शन करायला ती कंटाळली होती, कारण सगळ्याच लेडीजने केलं, मग आम्हाला बोर व्हायला लागलेलं होतं. आणि तिचं असं असतं की तिला कोणी कुंकू लावलं की तिला पण समोरच्याला कुंकू लावायचं असतं, ते काही तिला इथे कोणी काही करू देत नव्हतं, त्याच्यामुळे ही चिडचिड. बट मामा मग अशी केक घेऊन आला आणि फ्रीजमध्ये केक ठेवला आहे, एवढं आमच्या डोक्यात होतं. केक तिला खायला अजिबात आवडत नाही, बट केक कटिंग खूप आवडतो. ॲक्च्युली जानेवारीत इतके बड्डे झाले की आता सगळ्या बड्डेचे केक तिनेच कट केलेत, आणि त्यामुळे तिला असं झालं होतं की कधी मी केक कट करते. सो केक कट करायला मात्र तिने तेवढा आनंदात केलं जे काही होतं ते. थांब क्रीम आली. ॲक्च्युली सखीसोबत जेवढे मुलं होते ना, कोणाचीच नजर केकवर नव्हती, सगळ्यांची नजर वरच्या त्या बॉल्सवर होती. इतके भांडलेत सगळे मुलं त्याच्यासाठी की बास तरी. त्याच्यानंतर सगळे फॅमिली फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि इथपर्यंत पण सखी टोटल एन्जॉय करत होती. ती सगळ्यांना बलून्स देत होती, सगळ्यांकडनं गिफ्ट्स घेत होती. बेसिकली तिच्या फेजमध्ये ती मस्त एन्जॉय करत होती. तिचा सेकंड बर्थडे माझ्या तरी लक्षात राहील असं केलं. आणि काहीही झालं तरी आईच्या मैत्रिणींसोबतचा फोटो मॅन्डेटरी असतो कोणत्याही फंक्शनला. आतमध्ये मनू, मावशी, आयुष, माझी मैत्रीण मनीषा सगळे प्लेटिंग वगैरे करत होते. आम्ही बाहेरून शेगावची कचोरी आणली होती, केक, गुलाबजाम असा काही सारे मेन्यू होता, तो सगळे देत होतो. तोपर्यंत बाहेर तात्यांची तिची मस्त मस्तीसुद्धा चालू होती. यानंतर परत सखीचा माझ्या माहेरी बड्डे कधी होतो माहीत नाही, बट ह्या बड्डेला मात्र आम्ही दोघी मायलेकींनी मजा करून घेतली. म्हणजे आम्ही दोघींनी काम कमी केलं आहे आणि मजा खूप जास्त केली आहे. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं सगळ्यांना बाहेर डिनरला, कारण तात्यां ते पण लांबून आलेले होते आणि घरी त्या दिवशी गोंधळ घालायचं नव्हतं जास्त, नाही तर एन्जॉय होत नाही एंड मुमेंटला. सो लास्टला फक्त निगळ काका बाकी होते, त्यांच्यासोबत फोटो काढायला सखीचे पण खूप नखरे चालू होते. आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर, तिथे आम्ही जवळजवळ 17-18 जण होतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळ वेटिंग करावी लागली आम्हाला बाहेर. तसं मी टेबल बुक करून ठेवला होता, बट स्टील आम्हाला वेट करावा लागला. आणि तिथे पण आमचा एवढा गोंधळ चालू होता. हाय कर सखीला, हाय कर माझ्या. तुझी चेअर कोण घेत आहे ग? कोण घेत आहे तुझी चेअर? मामाला सांग माझी. आम्ही वेट करतोय किती वेळचा. आम्ही जेवायला आलोय आणि
ऑलमोस्ट पूर्ण लाईन आमची भरलेली आहे. आणि तरी पण दादाला आणि आयुषला जागा नाही. तर 11:30 झाले, आम्ही घरी आलोय. कळत न कळत आणि अनप्लॅन्ड असा बर्थडे होता, बट छान सेलिब्रेट झाला. सकीने तर खूप मजा केली, म्हणजे तिने पहिल्या बर्थडेला पण एवढी मजा नसेल केली, एवढी मजा आता केली आहे. आता खूप थकल्यासारखं झालंय, माहीत नाही, कार्यक्रम असा खूप खूप मॅनेज करायसारखा नव्हता. त्यात दादा वहिनी ते सगळे होते, बट खूप थकल्यासारखं झालंय मेंटली पण. सो हे कधी येतील ब्लॉग्स मला माहीत नाही एडिटिंगचे, कारण माझे ब्रँड शूट पण बरेच बाकी आहे. पण ठीक आहे, चलो, तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं होतं. सो आज पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी ट्राय केलं आहे. सो आजचा ब्लॉग इथेच फिनिश करते. आणि त्याआधी तुम्ही प्रत्येक माध्यमातून माझ्या लेकीला ज्या छान छान आशीर्वाद दिले ना बर्थडे निमित्त, खरंच थँक्यू सो मच. आमच्यासाठी खूप मॅटर करतात. प्रत्येक व्हिडिओ खाली इतक्या सगळ्या कमेंट आहे, प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय नाही देता येणार आहे, पण प्रत्येकाच्या कमेंट्स लाईक करणार आहे. आणि प्रत्येकाला मनापासून थँक्यू की तुम्ही तुमच्या दिवसातला तो एक मिनिट, एक तो क्षण काढून आम्हाला आमची आठवण काढली, आम्हाला छान छान आशीर्वाद दिले. सो थँक्यू सो मच. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं आहे तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.